नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी दामोदर चव्हाण मुक्त विद्यापीठ सूचनापत्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, एव्हाना तुमच्या BAच्या अभ्यासाची सुरुवात तुम्ही केलेली असेलच. खंडित झालेल्या तुमच्या शिक्षण प्रवाहाला तुम्ही पुन्हा दिशा देण्याचा प्रयत्न करीत आहात, त्याबद्दल अभिनंदन. तर मित्रांनो, तुम्हाला अभ्यासात मदत व्हावी म्हणून आम्ही धमाल प्रकाशनातर्फे मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमावर आधारित सूचनात्मक मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशित केल्या आहेत. या मार्गदर्शक पुस्तिकांचीही ओळख करून देण्याचा हा प्रयत्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण HEN 101 म्हणजे हिंदी व इंग्रजी भाषांचा अधिष्ठान अभ्यासक्रम या विषयाचा अभ्यास करणार आहोत. या विषयासाठी हिंदी व इंग्रजी अशी 2 पुस्तके आहेत. तसेच त्यांची 2 कार्यपुस्तिकेही आहेत. या कार्यपुस्तिकांचा सरावासाठी उपयोग होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कोरोनाच्या महामारीमुळे लघुत्तरी प्रश्नांच्या म्हणजेच MCQ पद्धतीच्या परीक्षा घेतल्या गेल्या होत्या. परंतु यापुढे परीक्षेचा पॅटर्न दीर्घोत्तरी प्रश्नांचा राहील. 80 गुणांची अंतिम परीक्षा आणि 20 गुणांची गृहपाठाची परीक्षा असं परीक्षेचं स्वरूप राहील. प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 75 ते 100 शब्दांमध्ये लिहायची आहेत. म्हणून आम्ही मार्गदर्शक पुस्तिकांमध्ये 2001 पासूनच्या उपलब्ध झालेल्या अंतिम परीक्षांच्या प्रश्नपत्रिका तसेच इतर संभाव्य वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच पुस्तकाच्या शेवटी काही उपलब्ध झालेल्या प्रश्नपत्रिकाही जोडण्यात आल्या आहेत. या विषयामध्ये हिंदी भाषा का परिचय और उसकी संरचना हे पुस्तक तसेच फाउंडेशन कोर्स इन इंग्लिश ही 2 पुस्तके प्रत्येकी 50 गुणांसाठी लावण्यात आलेली आहेत. तसेच यांची 2 कार्यपुस्तिकेही आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, इतर विषयांप्रमाणे या पाठ्यपुस्तकांमध्येही प्रत्येक घटकाच्या अभ्यासासाठी काही उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. या उद्दिष्टांमध्ये संपूर्ण घटकाचा आशय सामावलेला असतो. त्यामुळे विषय समजण्यास मदत होते, विषयांची चांगली ओळख होते. या उद्दिष्टांच्या आधारावरच गृहपाठ आणि अंतिम परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथम आपण हिंदी या विषयाचा अभ्यास करूया. हिंदीसाठी हिंदी भाषा का परिचय और उसकी संरचना हे पुस्तक आहे. या पुस्तकासाठी 50 गुणांची परीक्षा होते. या पुस्तकातील पहिल्या घटकाचं नाव आहे हिंदी राष्ट्रभाषा, राजभाषा और संपर्क भाषा. या घटकामध्ये अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत. 1. राष्ट्रभाषा हिंदी के विविध रूपों को जानेंगे. 2. राष्ट्रभाषा, राजभाषा और संपर्क भाषा के फ़र्क को समझ सकेंगे. 3. हिंदी इन तीनों अलग अलग रूपों में कैसा और क्या कार्य करती है ये समझ सकेंगे. और 4था है राष्ट्रभाषा के महत्व समझ सकेंगे. या उद्देशांच्या आधारे मे 2007 आणि मे 2008 या अंतिम परीक्षांमध्ये संपर्क भाषा किसे कहते हैं संपर्क भाषा किसे कहते हैं हा प्रश्न विचारण्यात आला होता. तसेच राजभाषा से आप क्या समझते हैं, हिंदी के संदर्भ में इसकी पुष्टि कीजिए हा प्रश्न मे 2003, मे 2005, ऑक्टोबर 2007, मे 2009, ऑक्टोबर 2009, मे 2012,
मे 2013 तसेच मे 2016च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता। असेच संभाव्य प्रश्न मार्गदर्शकात समाविष्ट करण्यात आलेले आहेत। पुढील घटकाचं नाव आहे हिंदी की शब्दावली। हिंदी की शब्दावली या घटकामध्ये हिंदी शब्द समूह में आर्य, अनार्य और विदेशी शब्दों की बहुतायत है। व्यवहार में आकर धीरे धीरे ये शब्द उसी भाषा का अंग बन जाते हैं। या मुद्द्यांचा सविस्तर अभ्यास दिलेला आहे। अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत। 1. हिंदी का शब्द भंडार कैसा है यह समझ जान लेंगे। 2. हिंदी में किन किन भाषाओं से शब्द आए हैं और उन शब्दों का स्वरूप कैसा है ये समझ सकेंगे। या उद्देशांच्या आधारे हिंदी की शब्दावली के कौन से 3 मुख्य विभाग है हा प्रश्न हिंदी की शब्दावली के कौन से 3 मुख्य विभाग है हा प्रश्न मे 2006, मे 2009 आणि मे 2011च्या अंतिम परीक्षाने विचारण्यात आला होता। तसेच भारतीय अनार्य भाषाएं कौन सी है जिसके शब्द के हिंदी में प्रयुक्त होते हैं। भारतीय अनार्य भाषाएं कौन कौन सी है जिनके शब्द हिंदी में प्रयुक्त होते हैं हा प्रश्न मे 2002, नोव्हेंबर 2006, मे 2007, मे 2008 आणि मे 2015च्या अंतिम परीक्षांना विचारण्यात आला होता। असेच आणि इतर अनेक संभाव्य प्रश्न मार्गदर्शकामध्ये समाविष्ट केलेले आहेत। आता पुढील घटक पाहू। पुढील घटकाचं नाव आहे हिंदी की वाक्य रचना और उसके प्रकार। हिंदी की वाक्य रचना और उसके प्रकार या घटकामध्ये वाक्य का स्वरूप, वाक्य की परिभाषा, वाक्य के गुण तथा वाक्य के प्रकारों के बारे में जानकारी दी है। हे मुद्दे सविस्तर मांडलेले आहेत। तसेच अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आलेली आहेत। या उद्देशांच्या आधारे परीक्षांना प्रश्न विचारले जातात। उद्देश पुढील प्रमाणे आहेत। 1. हिंदी की वाक्य रचना समझ सकेंगे। 2. हिंदी की वाक्य रचना के प्रकारों से परिचित होंगे। या उद्दिष्टांच्या आधारे अंतिम परीक्षांना पुढील प्रश्न विचारण्यात आले। रचना की दृष्टि से वाक्य के प्रकारों को सोदाहरण स्पष्ट कीजिए। हा प्रश्न मे 2004, ऑक्टोबर 2009 आणि मे 2016च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता। तसेच वाक्य की सर्वोत्तम परिभाषा कौन सी है सोदाहरण समजाइए। हा प्रश्न मे 2011च्या अंतिम परीक्षेला विचारला गेला।
असेच अनेक महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्न मार्गदर्शकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. पुढील घटकाचं नाव आहे प्रयोजनमूलक हिंदी. प्रयोजनमूलक हिंदी या घटकामध्ये मुख्य उद्देश्य पुढील प्रमाणे आहेत. प्रयोजनमूलक हिंदी के अध्ययन का उद्देश्य यही है कि इससे हिंदी भाषा का व्यवहार में प्रयोग करने का कौशल प्राप्त हो सके. त्यासाठी पुढील उद्देश्य देण्यात आलेली आहेत. 1. हम कार्यालयीन शब्दावली से परिचित होंगे. हम कार्यालयीन पत्र व्यवहार के महत्वपूर्ण रूपों की जानकारी प्राप्त करेंगे. 3. हम वाणिज्य पत्र व्यवहार के महत्वपूर्ण रूपों को जानकारी प्राप्त करेंगे. 4. हम कार्यालयीन और वाणिज्य पत्रों की रचना कर सकेंगे. और 5. हम हिंदी भाषा के व्यवहारिक प्रयोगों में कुशलता प्राप्त कर सकेंगे. या उद्देशांच्या आधारे परीक्षांना प्रश्न विचारण्यात येतात. तर प्रश्न असा होता, कार्यालयीन पत्रलेखन को किन दोषों से बचना चाहिए. कार्यालयीन पत्रलेखन को किन दोषों से बचना चाहिए हा प्रश्न मे 2001 मध्ये विचारण्यात आला. तसेच वाणिज्य पत्रों की भाषा कैसी होनी चाहिए. वाणिज्य पत्रों की भाषा कैसी होनी चाहिए हा प्रश्न मे 2001, मे 2004, मे 2005, मे 2007 आणि मे 2010च्या अंतिम परीक्षांना विचारण्यात आला होता. असे अनेक महत्त्वाचे आणि संभाव्य प्रश्न मार्गदर्शकामध्ये देण्यात आलेले आहेत. आता घटक तिसरा, अनुवाद. अनुवाद या घटकामध्ये अनुवाद म्हणजे काय याचा अभ्यास करायचा आहे. मराठी में जिसे भाषांतर कहा जाता है उसे हिंदी में अनुवाद कहा जाता है. अनुवाद का मूल अर्थ पुनःकथन है. एक भाषा की सामग्री दूसरी भाषा में ले जाना इसे अनुवाद कहते हैं. पुढील उद्देश्य दिए जाते हैं. 1. मराठी से हिंदी में अनुवाद करने के कुछ कौशल प्राप्त करेंगे. 2. मराठी और हिंदी के व्याकरण के सामान्य परिचय का उपयोग अनुवाद में कर पाएंगे. 3. मराठी से हिंदी भाषा का रचना और शैली की भिन्नता ज्ञान प्राप्त करेंगे. समाचार, विज्ञापन और आवेदन पत्रों का मराठी से हिंदी में अनुवाद करेंगे. 5. मुहावरों और कहावतों का अनुवाद प्राप्त करने में आवश्यक सावधानी बरतेंगे. और लास्ट का है, आखिर का उद्देश्य है, अनुवाद के भिन्न रूपों का सामान्य परिचय कर सकेंगे. या उद्देशांच्या आधारे अनुवाद किसे कहते हैं हा प्रश्न अनुवाद किसे कहते हैं हा प्रश्न मे 2001 आणि ऑक्टोबर 2009च्या अंतिम परीक्षांना विचारण्यात आला होता. तसेच पाठ्यपुस्तक में दिए गए किन्हीं 5 मुहावरों का हिंदी में अनुवाद करके वाक्य में प्रयोग कीजिए हा प्रश्न मे 2002, पाठ्यपुस्तक में दिए गए किन्हीं 5 मराठी मुहावरों का हिंदी में अनुवाद करके वाक्य में प्रयोग कीजिए हा प्रश्न मे 2002, मे 2006, ऑक्टोबर 2007, मे 2008 आणि मे 2016च्या अंतिम परीक्षांना विचारण्यात आला होता. इथे आपला तिसरा घटक संपला असून हिंदी भाषा का परिचय और उसकी संरचना
हे पुस्तक अभ्यासाकडून पूर्ण झालेलं आहे. या पुस्तकावर आधारित एक कार्यपुस्तकात दिलेले आहे. या पुस्तिकेत पुढील 3 घटक दिलेले आहेत: बोधप्रश्न, लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, ही कार्यपुस्तिका तुम्ही स्वतः सोडवायची आहे. पुस्तिका सोडवून झाल्यावर अभ्यास केंद्रावरील संमंत्रकांना सादर करावी. अभ्यासासाठी ही पुस्तिका आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या विषयाबद्दलचा आत्मविश्वास वाढेल आणि अंतिम परीक्षेत मदत होईल. हिंदीचा 50 गुणांचा भाग इथे संपलेला आहे. पुढे पाहू 50 गुणांचा फाउंडेशन कोर्स इन इंग्लिश हा विषय. इंग्रजी विभागाचं नाव आहे फाउंडेशन कोर्स इन इंग्लिश. विद्यार्थी मित्रांनो, HEN 101 हिंदी व इंग्रजी भाषांचा अधिष्ठान अभ्यासक्रम या विषयाचा 50 गुणांसाठी असलेला फाउंडेशन कोर्स इन इंग्लिश या भागाचा आता आपण अभ्यास करणार आहोत. इंग्रजी विषय असला तरी घाबरण्याचं काही कारण नाही. आतापर्यंतच्या इंग्रजीच्या अभ्यासाच्या ज्ञानावर हा विषय तुम्हाला सोपा जाईल. अभ्यासक्रमाची निवडक उद्दिष्टे ढोबळमानाने पुढीलप्रमाणे सांगता येतील. लर्न द बेसिक vocabulary used in specific situation of day-to-day life. Number 2, studies major grammatical items in the context. 3, understand simple sentences, commands, questions, etc. Use the visual clues and is able to convert visual information into verbal one, etc. Understand the simple structure of sentences and learn of different modes of transformation of sentences. 6. Learn certain aspects of practical communication in different contexts. पुस्तकाचा घटकवार अभ्यास पुढीलप्रमाणे आहे. घटक पहिला, vocabulary made easy. vocabulary and usages. या घटकामध्ये पुढील ऑब्जेक्टिव्स देण्यात आली आहेत. 1. vocabulary building. 2. वर्ड फॉर्मेशन. 3. synonyms. 4. antonyms and 5. यूज ऑफ डिक्शनरी. या आधारावर अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे देण्यात आली आहेत. लर्न वेज ऑफ ॲडिंग वर्ड्स टू युअर vocabulary. 2. यूज डिफरंट फॉर्म्स ऑफ सेम वर्ड्स. 3. स्टडी सर्टन synonyms and antonyms. 4. यूज ऑफ डिक्शनरी व्हेन रिक्वायर्ड. या उद्दिष्टांच्या आधारे पुढील प्रश्न विचारले जाऊ शकतात. राईट 8 नेम्स ऑफ डिरेक्शन्स. दुसरा आहे मेन्शन एनी 5 वर्ड्स रिलेटेड टू सीझन्स अँड वेदर. तिसरा आहे हाऊ डिक्शनरी हेल्प अस इन रीडिंग अँड स्पीकिंग इंग्लिश. इथे घटक पहिला संपतो. आता घटक दुसऱ्याचं नाव आहे स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्सेस अँड देअर ट्रान्सफॉर्मेशन्स. स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्सेस अँड देअर ट्रान्सफॉर्मेशन या घटकामध्ये अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिलेली आहेत. या ऑब्जेक्टिव्हच्या आधारे प्रश्न विचारले जातात. 1. बेसिक सेंटेन्स पॅटर्न्स. 2. द स्किल ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. 3. सब्जेक्ट अँड वर्ब रिलेशनशिप. 4. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. आणि 5वं आहे सिंपल, कंपाऊंड अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्सेस. या ऑब्जेक्टिव्हच्या आधारे पुढीलप्रमाणे प्रश्न विचारण्यात आले होते. यू विश टू गो टू पुणे. राईट डाऊन युअर कन्व्हर्सेशन विथ द ऑफिसर ॲट द इन्क्वायरी काउंटर ऑफ द सेंट्रल बस स्टेशन
about the buses availability, their timings and fares. हा प्रश्न मे 2004 हा प्रश्न मे 2004, ऑक्टोबर 2009, मे 2012मध्ये विचारण्यात आला होता. असेच राईट ए कॉन्व्हर्सेशनल डायलॉग विथ युअर फादर, टेल हिम अबाउट युअर फ्युचर प्लॅन्स हा प्रश्न 2001च्या परीक्षेत विचारण्यात आला होता. घटक तिसरा आहे रीडिंग कॉम्प्रेन्शन्स. रीडिंग कॉम्प्रेहेन्शन्स या घटकाच्या अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे म्हणजेच ऑब्जेक्टिव्ज देण्यात आलेली आहेत. या ऑब्जेक्टिव्हच्या आधारे प्रश्न विचारले जातात. 1. अंडरस्टँड द डिफरंट मेथड्स ऑफ रीडिंग. 2. अंडरस्टँड हाऊ टू रीड बेटर. 3. हाऊ टू कॉम्प्रहेंड पॅसेजेस. आणि 4. डेव्हलप रीडिंग ॲज अ स्किल. या ऑब्जेक्टिव्हच्या आधारे पुढील प्रश्न विचारले जाऊ शकतात. राईट इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग इन युअर ओन वर्ड्स. दुसरा आहे राईट ए डिफरन्स बिटवीन स्किमिंग अँड स्कॅनिंग टाईप ऑफ रीडिंग. तसेच हाऊ कॅन वी डेव्हलप रीडिंग हॅबिट्स. असे महत्त्वाचे प्रश्न मार्गदर्शनात दिलेले आहेत. घटक तिसरा इथे संपतो. आता घटक चौथ्यामध्ये कम्युनिकेशन ओरल अँड रिटन. चौथ्या घटकाचं नाव आहे कम्युनिकेशन ओरल अँड रिटन. या घटकाच्या अभ्यासासाठी पुढील उद्दिष्टे दिली आहेत. 1. एनेबल यू टू अक्वायर कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश useful in real life situation. Make you familiar with the job seeking process. तिसरा आहे enable you to write a letter of job application and proper biodata. Prepare you for an interview. Give you the technique of introducing yourself. आणि शेवटचा मुद्दा आहे हेल्प यू टू लर्न द स्किल ऑफ स्पीकिंग ऑन द टेलिफोन. या उद्दिष्टांच्या आधारे पुढील प्रश्न विचारण्यात आले होते. राईट ए लेटर टू एडिटर ऑफ लोकल न्यूजपेपर कंप्लेनिंग अबाउट द बॅड कंडिशन ऑफ रोड्स इन युअर एरिया. हा प्रश्न मे 2005 मे 2010, मे 2011 आणि मे 2015च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. तसेच राईट ए लेटर टू बुक स्टॉल प्लेसिंग ऑर्डर फॉर बुक्स हा प्रश्न मे 2005, मे 2006, आणि मे 2015च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आला होता. असे अनेक संभाव्य आणि महत्त्वाचे प्रश्न मार्गदर्शकामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. घटक पाचव्याचं नाव आहे ट्रान्सलेशन फ्रॉम मराठी टू इंग्लिश अँड व्हाईस वर्सा. या घटकामध्ये वी हॅव टू स्टडी डिफरंट samples of translation of passages, the sentences and structural patterns in English and Marathi. The subject in English is followed by verbs and the object comes
at the end of the sentence in Marathi. In this unit, we will be able to study translation of words, sentences and paragraphs from English to Marathi and vice versa. या उद्दिष्टांच्या आधारावर अंतिम परीक्षांना एक्सप्लेन द लिटररी टर्म्स ट्रान्सलेशन हा प्रश्न किंवा व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रान्सलेशन हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. मुख्य म्हणजे ट्रान्सलेशनसाठी छोटी छोटी विधाने दिली जातात. उदाहरणार्थ, तुझं वय काय आहे? नोव्हेंबर 2006. हर फेस इज रिंकल्ड. मे 2008. तसेच आकाश सकाळी सुंदर दिसते. हे वाक्य मराठीतून इंग्लिश आणि गुड हेल्थ इज वेल्थ ही 2 विधाने मे 2015च्या अंतिम परीक्षांमध्ये विचारण्यात आली होती. अशी छोटी छोटी विधाने देऊन इंग्लिश आणि मराठीमध्ये विचारली जातात. इथे आपला 5वा घटक संपलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो HEN 101 म्हणजेच हिंदी व इंग्रजी भाषांचा अधिष्ठान अभ्यासक्रम या विषयाचा हा धावता आढावा आपण घेतलेला आहे. धमाल प्रकाशनाच्या मार्गदर्शनाबरोबर मार्फत घेतलेला आहे. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त आणि अभ्यासोपयोगी वाटला असेल. काही उणिवा असल्यास कॉमेंट सेक्शनमध्ये अवश्य कळवा. हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा, मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा. म्हणजे मुक्त विद्यापीठ सूचना पत्र चॅनलमध्ये आम्ही प्रसारित करीत असलेली माहिती आपणास मिळत राहील. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया GKN 101 म्हणजे सामान्य ज्ञान व सामाजिक जाणीव यांचा अधिष्ठान अभ्यासक्रम या व्हिडिओच्या अभ्यासासाठी. तोपर्यंत धन्यवाद.